आता ही नितळ त्वचा जे कन्सेप्ट आहे, हा सुरू झाला काही दिवसांपूर्वी, जेव्हा आपल्याला काही ॲक्टर-ॲक्ट्रेसेस अगदी कलर चेंजने दिसायला लागले. हो. बापरे! हे तर कसे दिसत होते, आता एकदम चेंज दिसतायत. काजोलच्या बाबतीमध्ये सगळीकडं बरोबर. आपण ऐकलं होतं नाही ऐकलं का? हां, होतं. तर तिथून सुरू झाला एक मोठा कन्सेप्ट, त्याला म्हणतात ग्लुटाथिऑन. ओके. अकाली वृद्धत्व किंवा अकाली वय वाढ म्हणू शकतो. अशा प्रकारे जे लोकं फाईट करतायत त्यांना याचा काही उपयोग आहे का? डेफिनेटली नाही. ग्लुटाथिऑन फक्त तुम्हाला ऑक्सिडेशन देणार आहे. ग्लुटाथिऑन तुम्हाला फक्त एक फुल ऑफ एनर्जी, फुल ऑफ इम्युनिटी, फुल ऑफ ब्राईटनिंग अँड फुल ऑफ शायनी स्किन देणार आहे. सर, ग्लुटाथिऑन प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जातं. हां. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी आपण बघत असू, तर पहिले तर तुमचं वेट चेक केलं जाईल. हं. तुमच्या बॉडी वेटप्रमाणे तुमचा ग्लुटाचा डोस ठरवला जाईल. ओके. तो डोस तुम्हाला किती रेग्युलर इंटरव्हल्सवर तुम्ही येऊ शकता, त्याप्रमाणे डिव्हाईड केला जाईल. अशा काही केसेस आहेत, ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना खूप छान लाईफस्टाईलच चेंज झाली किंवा त्यांना छान काही इफेक्ट मिळाला? तर मी ह्याच्यावर डेफिनेट सांगू शकते, की असे माझे बरेचसे मुलं आहेत, ज्यांनी घेतलेत म्हणजे गाईज म्हणू शकतो आपण. त्यांची लग्न झाले. की कुणी करू नये किंवा कुणाला पण करत नाही. सर, ग्लुटाथिऑन एक असा बून मेडिसिन आहे, की कोणी करू नये असं एक पण व्यक्तीच नाहीये. हं. तुम्ही आजारी आहात, ग्लुटाथिऑन घ्या, ऑक्सिडेशन वाढेल. हं. तुम्ही नॉर्मल आहात, ग्लुटाथिऑन घ्या, चांगलं इम्युनिटी, एनर्जी लेव्हल्स, ऑक्सिडेशन मिळेल. हं. तर तुम्ही योग्य प्रॅक्टिसिंग एक एस्थेटिक फिजिशियन कडून हे तुम्ही ग्लुटाथिऑन घेतलं पाहिजे. परत इंजेक्शन घ्यायचे असतील तर नक्कीच मी सांगेल, की योग्य व्यक्तीकडून घ्या. अदरवाईज तुम्हाला साइड इफेक्ट्स ग्लुटाथिऑनमुळे नाही, पण इंजेक्शन टेक्निकमुळे जरूर होऊ शकतात. हं. असं म्हणालात तुम्ही तर फेसेस एम्बर मधुरामध्ये तुम्हाला ग्लुटाथिऑनची संख्या अवेलेबिलिटी 26 डिफरंट ब्रँड्सची आहे, ओके. जे आम्ही सक्सेसफुली यूज करतोय. एक स्पेसिफिक ग्लुटाथिऑन थेरपी पण आहे माझ्याकडे, बरं. की माझे हातपाय चांगले आहेत, तर फक्त चेहरा काळा झालाय. हां. तर तेवढ्या एरियापुरतंच आम्ही ग्लुटाथिऑन टॉपिकली पण यूज करतो. ओके. आणि फेसेस एम्बर मधुरामध्ये सांगायला पाहिजे तर सगळ्यात इंडियामधला फर्स्ट ब्रँड जो ग्लुटाथिऑनचा चालू झाला हं. आणि जे एफडी अप्रूव्ड आहेत, हं. असं ग्लुटाथिऑन आमच्याकडे अवेलेबल आहे. नमस्कार. गोड गप्पा कार्यक्रमामध्ये डॉक्टर मधुरा कुलकर्णी मॅडम सोबत मी आहे आणि मॅडम, आज आपण एका छान विषयावरती बोलणार आहोत. म्हणजे सगळ्यांचा आवडता विषय. अ, नितळ चेहरा किंवा तुकतुकीत कांती किंवा त्वचा ही सगळ्यांनाच पाहिजे असते. पण दैव कृपेनं काही जणांना मिळते, देवाच्या कृपेनं काही जणांना मिळते, पण काही जणांना प्रयत्नपूर्वक ती मिळवावी लागते. हं. तर नितळ चेहरा आणि तुकतुकीत त्वचा किंवा कांती हे कशाचं लक्षण आहे? सर, सगळ्यात पहिले तर हे कोरियन ग्लास किंवा एकदम शायनी स्किन हं. हे लक्षण आहे हेल्दी किती आहात तुम्ही त्याचं. ओके. तर तुम्ही जर हेल्दी आहात इनर एस्पेक्टने, डेफिनेटली तुमची स्किन सांगते, की हं. हां, काहीतरी आहे व्यवस्थित, छान. हं. सो आता ही नितळ त्वचा जे कन्सेप्ट आहे, हा सुरू झाला काही दिवसांपूर्वी, जेव्हा आपल्याला काही ॲक्टर-ॲक्ट्रेसेस अगदी कलर चेंजने दिसायला लागले. हो. बापरे! हे तर कसे दिसत होते, आता एकदम चेंज दिसतायत. काजोलच्या बाबतीमध्ये सगळीकडं बरोबर. आपण ऐकलं होतं नाही ऐकलं का? हां. होतं. तर तिथून सुरू झाला एक मोठा कन्सेप्ट, त्याला म्हणतात ग्लुटाथिऑन. ओके. ग्लुटाथिऑनमध्ये खूप मिसकन्सेप्शन्स डेफिनेट आहेत हं. लोकांमध्ये. पण ग्लुटाथिऑन एक असा इन्ग्रेडियंट आहे, तो डेफिनेटली तुम्हाला हवी तशी नितळ त्वचा किंवा तुम्ही म्हणता शायनी स्किन हे नक्कीच देऊ शकतं. ओके. म्हणजे नेमकं काय आहे ते? काय प्रोसेस आहे किंवा ती काय आहे थेरपी? ग्लुटाथिऑन एक अँटीऑक्सिडंट आहे सर. बरं. पोटंट अँटीऑक्सिडंट जो तुम्हाला हाय डोसेसमध्ये बॉडीमध्ये दिला जातो. ओके. आता ग्लुटाथिऑन आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असतं. पण त्याचा उपयोग आपली बॉडी यूज करते स्ट्रेस कमी करायला. काम जर करताय तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी, हं. तर तुम्हाला खूप थकवा वाटतो. तेव्हा तुमचं ग्लुटाथिऑन ॲक्टिव्हेट होतं आणि ते यूज केलं जातं. ओके. पण ग्लुटाथिऑन जर तुम्ही बाहेरूनही घेताय, हां. म्हणजे तुम्ही त्याला एक सपोर्टिव्ह अजून ग्लुटाथिऑन देताय, तर फ्री ग्लुटाथिऑन तुमच्या बॉडीमध्ये असणाऱ्याचं प्रमाण खूप वाढतं हं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो ग्लो किंवा हं. एक चेहऱ्यामध्ये बदल, कलरमध्ये बदल तो दिसून येतो. ओके. मग ह्याची इंटरनल प्रक्रिया नेमकी काय होते? म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांना ट्रीट करताय एखाद्या पेशंटला तेव्हा काय नेमकी प्रक्रिया? इंजेक्शन ग्लुटाथिऑन, टॅबलेट ग्लुटाथिऑन किंवा कुठल्याही प्रकारचा ग्लुटाथिऑन तुम्ही घेतला, हां. तर सर्वप्रथम तो बॉडीमध्ये जातो, तो नॉन रिड्यूस फॉर्ममध्ये असतो. हं. जेव्हा बॉडीमध्ये तो एंटर करतो, त्यावेळी त्याला एक रिडक्शन मिळतं आपल्या बॉडीमधल्याच एन्झाईमने. ओके. ते एन्झाईम त्याला रिड्यूस करतं आणि फ्री रॅडिकल्स सगळीकडे सोडतं. हं. त्या रॅडिकल्समुळे काय होतं, ऑक्सिडेशन बॉडीचं वाढवलं जातं. आता हेमोग्लोबिनमध्ये कॅपॅसिटी असतेच ऑक्सिडेशन सगळ्या बॉडीला द्यायची. हं. पण ॲडिशनल तुम्ही जेव्हा ऑक्सिडेशन देता, तेव्हा त्वचेला काय मिळतं एक्स्ट्रा जेवण, हां. एक्स्ट्रा ऑक्सिडेशन. ओके. त्याच्यामुळे त्वचा काय करते, जे नॉर्मली त्वचेला फंक्शन करायला लागणारं ऑक्सिजन आहे,
ते खूप प्रमाणात मिळतं. त्यामुळे ऑक्सिजन पटापट त्वचा त्याला घेऊन टाकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला शायनी हेल्दी स्किन दिसून येते. ओके. याच्यामध्ये त्वचेला परिणाम होतो हे आपण आता बोललात. बरोबर. पण त्वचेच्या बरोबरीनं शरीराला म्हणजे आतल्या शरीराला त्याचा काय चांगला इफेक्ट होतो? सर ग्लुटाथिओन ऍक्च्युली यूज केलं जायचं किमोथेरपीसाठी. ओके. आपण बघतो कॅन्सर ट्रीटेड किमो पेशंट्स असतात तर ते एकदम पांढरे आणि चकचकीत दिसतात. तर हे होतं की ऑक्सिडेशनची त्यांना गरज असते म्हणून ग्लुटाथिओन दिलं जायचं. हं. त्याचा यूज आपण करतोय की स्किन ब्राईटनिंग व्हाईटनिंगसाठी. जेव्हा ग्लुटाथिओन एखादा माणूस घेतो तर स्किनला तर डेफिनेट फरक पडतोच, पण त्याच्यासोबत त्याच्या इंटरनल ऑर्गन्सला ऑक्सिडेशन मिळतंय. हं. त्याच्याबरोबर इम्युनिटी तुमची चांगली राहते. तुम्हाला जो थकवा जाणवतोय तो नाही अजिबात जाणवत. तुम्हाला एकदम फुल ऑफ एनर्जी लाईफ मिळते. त्याच्यानंतर तुमच्या केसांमध्ये जो एक निर्जीवपणा दिसतो हो. की बापरे मी सगळं लावते पण माझे केस खूप निर्जीव दिसतात, ते नाही दिसत. तुमचं वेट मॅनेजमेंट करतो ग्लुटाथिओन. हो. कारण ऑक्सिडेशन फुल असल्यामुळे तुम्ही खाता ते पटापट बीएमआय मुळे ते ऍक्टिव्हेट होतं. असं. म्हणजे या सगळ्या चांगल्या त्याच्या इफेक्ट्स आपल्याला मिळतात. आता आपण पाहतो की ह्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळं किंवा स्ट्रेसमुळं जे तुमचं ॲक्चुअल वय आहे, म्हणजे माझं वय समजा जर 57 आहे, पण मी आता दिसताना 60चा दिसतो. म्हणजे हे अनेकांच्या बाबतीमध्ये आपण परिणाम पाहतो. तर थोडं त्यांना ते खटकतं. म्हणजे थोडं आपण ह्याच्यामध्ये अकाली वृद्धत्व किंवा अकाली वय वाढ म्हणू शकतो. अशा प्रकारे जे लोकं फाईट करतायत त्यांना याचा काही उपयोग आहे का? डेफिनेटली नाही. ग्लुटाथिओन फक्त तुम्हाला ऑक्सिडेशन देणार आहे. जे तुम्हाला यंग एज मध्ये थोडंसं म्हातारपण दिसतंय की एजिंग दिसतंय, हं. दॅट इज ड्यू टू द कोलेजन लॉस. अच्छा. कोलेजन अशी एक गोष्ट आहे बॉडीमध्ये जी जेव्हा जाते ती इतक्या फास्ट प्रमाणात जाते की तुम्हाला समजणार नाही की मी कशी दिसत होते आणि एकदम कशी दिसते. हं, हं. किंवा आपण म्हणतो जे मी दिसतोय आता 60 वयाचा आणि 57 माझं वय आहे, तर हे 3 वर्षाचा जो गॅप आहे तो होतोय बिकॉज तुमचं कोलेजन पूर्ण बॉडीमधून लूज झालेलं आहे. म्हणजे 60ला जेवढं जायला पाहिजे तेवढं 57लाच गेलं. गेलेलं आहे. ओके. मे बी त्याच्या आधीच गेलेलं आहे, पण हं. तरी तुमची बॉडी फाईट करते की ठीक आहे मला काहीतरी मिळतंय. मे बी तुम्ही काही एक्सरसाइज करत असाल, मे बी तुम्ही व्यवस्थित जेवण करत असाल, हं. स्ट्रेस लाईफ थोडीशी बॅलन्स करत असाल त्याच्यामुळे. बट कोलेजन लॉसमुळे ते होते. ग्लुटाथिओन तुम्हाला फक्त एक फुल ऑफ एनर्जी, फुल ऑफ इम्युनिटी, फुल ऑफ ब्राईटनिंग अँड फुल ऑफ शायनी स्किन देणार आहे. ओके. त्याच्यासोबत मी जे बाकीचे फायदे सांगितले ते होणार आहे. आता म्हणाल्याप्रमाणे रोगप्रतिकारक शक्तीसाठी किती उपयोगी? रोगप्रतिकारक शक्तीसाठी ते म्हणू शकता 50 ते 60% डेफिनेट उपयोगी आहे. कारण ऑक्सिडेशन जेव्हा वाढतं तेव्हा ऑक्सिजन एक अशी गोष्ट आहे जसं आपण बघतो हायड्रोजन पेरॉक्साईड आपण टाकतो. हो. बरोबर एखाद्या वूंडवर का टाकतो? टाकल्यावर तिथे बुडबुडे येतात. दॅट इज कॉल्ड ॲज एफर्वसन्स इफेक्ट. हं. त्याच्यामुळे काय होतं एक रिड्यूस्ड ऑक्सिजन तिथे काम करतं. त्यामुळे बॅक्टेरिया सगळे मरतात. जे बॅक्टेरिया बॉडीमधले कमी असतील तर डेफिनेट तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे. बरोबर. तर त्याचा तो फायदा आहे. ओके. म्हणजे तो एक म्हणजे इनडायरेक्ट फायद्याचे खूप सारे आहेत. खूप सारे आहेत. ओके. ही ट्रीटमेंट करत असताना ही कुणालाही देऊ शकतो, की ठराविक व्यक्तींना किंवा ठराविक एजला किंवा ठराविक आरोग्य ज्याचं आहे त्याला देऊ शकतो? ऍक्च्युली एज असं लिमिट ग्लुटाथिओनसाठी नाहीच आहे. कारण ग्लुटा आपल्या बॉडीमध्येच आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक्सेस घेतला तर त्याने काही फरक नाही पडणार आहे. आता माझ्याकडे काही यंग एजचे मुलंही येतात आणि काही ओल्डर एजचे येतात. आता यंग एजचे असे येतात की यार दिसायला पाहिजे चांगलं मॅम, छान दिसायला पाहिजे, सगळे छान दिसतात, मला पण गोरं व्हायचंय. गोरं आणि काळं हे खूप कन्सेप्ट जुनी आहे आणि ते कुठेतरी तुटलं पाहिजे असं मलाही वाटतं. तुम्ही बिपाशा बासूला बघा. हो. शी इज डार्क स्किन बट शी लुक शायनी. कारण ती ग्लुटाथिओन घेते. ब्लॅक ब्युटी. ब्लॅक ब्युटी म्हणू शकतो. पण हे अजूनही आपल्या लोकांमध्ये तसं नाहीये सर. तुम्ही जर गोरे आहात, पांढरे आहात तर तुम्ही सुंदर आहात. तर लोकांमध्ये ते एक जे आतून त्यांना खातं की यार मी थोडी डार्क दिसते, काळी दिसते, गोरं झालं पाहिजे वगैरे. हे कुठेतरी सोशली संपलं पाहिजे. पण ग्लुटाथिओन तुम्हाला काय मदत करणार? तुम्ही जर खूप डार्कर शेड टोन आहे तर थोडंसं तुम्ही व्हिटिश टोन मध्ये डेफिनेट येणार. लोकांना मिसकन्सेप्शन काय आहे मी ब्लॅक आहे कम्प्लीट व्हाईट होणार असं नाही होत. आपल्याकडे तर ब्लॅक ही कन्सेप्टच नाहीये मला वाटतं. आपल्या भारतीयांच्या मध्ये ब्लॅक तर तसं खूप प्रमाण कमी आहे ना? सर प्रमाण कमी आहे पण असे विचार करणारे लोक खूप आहेत. म्हणजे तुम्हाला जर ब्रिटिश कॉम्प्लेक्शन आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण दोघंच बसलोय, तुमच्या आणि माझ्या कॉम्प्लेक्शन मध्ये डेफिनेट डिफरन्स आहे. बरोबर. तुमचं ब्रिटिश आहे, माझं थोडंसं मोर दॅन अ लिटल बिट व्हाईटर शेड मध्ये आहे. पण ह्या कॉम्प्लेक्शन मध्ये सुद्धा दिस इज अ नॅचरल शेड व्हॉट आवर फादर्स अँड मदर्स हॅव गिव्हन अस. तर तुम्ही त्याच्यावर किती काम करणार? आय कॅन गेट टू 1 or 2 शेड्स लिटल लाइटर. तुम्ही तुमच्या ब्रिटिश शेड पासून 1 or 2 शेड्स लाइटर येऊ शकता. पण तुमच्या कॉम्प्लेक्शन पासून माझ्या कॉम्प्लेक्शनची जर्नी जी आहे इट विल टेक अ लॉंग टाइम.
हा तेच मी विचारणार होतो की ही जी थेरपी आहे आपल्याकडं केली जाणारी मधुरा स्पेस सिस्टम मध्ये, तर त्याच्यासाठी किती वेळेला आम्हाला यावं लागेल इथं, किंवा किती त्याच्यासाठी सेटिंग्स करावी लागतील? सर, ग्लुटाथिओन प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जातं. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी आपण बघत असू, तर पहिले तर तुमचं वेट चेक केलं जाईल. हं. तुमच्या बॉडी वेट प्रमाणे तुमचा ग्लुटाचा डोस ठरवला जाईल. ओके. तो डोस तुम्हाला किती रेग्युलर इंटरव्हल्सवर तुम्ही येऊ शकता त्याप्रमाणे डिवाइड केला जाईल. हं. आता काही पेशंट्स माझ्याकडे डेली बेसिसवर येऊ शकतात, की मॅडम आम्ही जॉब करतो, वारंवार येऊ शकत नाही, तर आम्ही एक सलग स्ट्रेचमध्ये 15 ते 20 दिवस येतो आणि मला त्याच्यात काय ते ग्लुटाथिओन द्या. हं. काही पेशंट्स असे आहेत की नाही मॅम आम्ही लांब राहतो, आठवडा टू आठवडाच आम्ही येऊ शकतो, तर त्याचे डोसेस त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट केले जातात. काही असेही आहेत की एज प्रमाणेही आम्ही डोस ऍडजस्ट करतो. यंग एजमध्ये डोस कमी लागतो, मॅक्सिमम एज वाढतं तसं डोस जास्त लागतो. ओके. याच्यामध्ये आपण म्हणजे मी माझा नेहमीचाच प्रश्न आहे हा तुम्हाला, की याचा परिणाम जो आहे हा आपल्याला तात्पुरता मिळणारा परिणाम आहे, काही लॉंग प्रोसेस म्हणजे लॉंग रनला याचा परिणाम कायमस्वरूपी आम्हाला परिणाम मिळणार आहे? जसं मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की जर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केली हं. तर ग्लुटाथिओनचं तुम्ही एक सेशन्स कंप्लीट केले सगळे, तर तुम्हाला लॉंग टर्म म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष त्याचा इफेक्ट बॉडीमध्ये दिसणारच. त्याच्यानंतर तुम्हाला हे रिपीट करावं लागणार. हं. कारण जसं आपण बोललो की ग्लुटाथिओन इज अन अँटीऑक्सिडंट, बॉडी त्याचा यूज करणार आहे. हां. माझ्याकडे काही केसेस असेही आहेत की जेव्हा ते ग्लुटाथिओन घेत आहेत इमिडिएट त्यांना इफेक्ट मिळतोय, पण त्याच्यानंतर पुन्हा त्यांचं तेच सायकल चालू होतं. स्ट्रेस आहे, काम आहे, धगधग, फिजिकल ऍक्टिव्हिटी, लाईफ सायकल. ते ग्लुटाथिओन बॉडीने ऑलरेडी यूज केलेलं आहे, केले. हां, बरोबर. तर त्यांचा इफेक्ट कमी होतो. हे सप्लिमेंट आहे थोडक्यामध्ये. सप्लिमेंट ते आहे. तुम्हाला सातत्यानं करत राहायला पाहिजे, हां. जर तुम्हाला तसा त्याचे इफेक्ट जर पाहिजे बरोबर. असतील तर. जोपर्यंत तुम्हाला बॉडीमध्ये त्याचा इफेक्ट पाहिजे, तोपर्यंत आयदर तुम्ही इंजेक्शननी, आयदर टॅबलेट्सनी, आयदर सप्लिमेंट्सनी ते चालू ठेवलं. ठेवायला पाहिजे. अशा काही केसेस आहेत, ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना खूप छान लाईफस्टाईलच चेंज झाली किंवा त्यांना छान काही इफेक्ट मिळाला? तर मी ह्याच्यावर डेफिनेट सांगू शकते, की असे माझे बरेचसे मुलं आहेत, ज्यांनी घेतलेत म्हणजे गाईज म्हणू शकतो आपण. त्यांची लग्न झालेत. कारण हां. सातत्याने माझ्याकडे जे पेशंट्स येतात, तर पहिला कारण हेच सांगतात. हां. मॅडम मुलगी पसंत करत नाहीये, मी थोडासा डार्क दिसतोय म्हणून. हां. आणि मी तेच सांगितलं ना, एक सोशल बॅरियर कुठेतरी तुटला पाहिजे आपल्या समाजात. आपण म्हणतो सर, की भरपूर प्रगती झाली आहे. ब्रिटिश कॉम्प्लेक्शन किंवा मी जर काळा दिसतोय, काळी दिसतीये, तर नाही फरक पडत. पण पडतो. पडतो. काही मुलं-मुली असे माझ्याकडे येतात आणि ते लिटरली रडून सांगतात, की आम्ही एज्युकेटेड आहोत, आमच्याकडे सगळी डिग्री आहे, एव्हरीथिंग इज देअर, बट आम्ही थोडेसे डार्क दिसतो, म्हणून समोरच्या व्यक्तीने आम्हाला पसंत केलं नाही. तर असे माझे बरेचसे पेशंट्स आहेत. मी आता त्यांचं नाव घेऊ तर शकत बरोबर नाही. नाही. हां. पण त्यांची लग्नही खूप सुंदररित्या झालेली आहेत आणि ते अजूनही कंटिन्यू करतात. कारण जर फक्त लग्नापुरतं तुम्ही ग्लुटाथिओन करून घेतलं, तर तुम्हाला इफेक्ट दिसणार आहे. आणि आफ्टर नंतर लग्न बायको झाल्यावर नाराज होईल. बरोबर. तर तुम्ही सोडून दिलं तर ते म्हणतील ही कोण आहे? म्हणजे मी हिच्याशी हिला बघितलंच नाहीये. बरोबर. मग हाही प्रश्न माझा नेहमीसारखा, की कुणी करू नये किंवा कुणाला आपण करत नाही. सर, ग्लुटाथिओन एक असा बोन मेडिसिन आहे, की कोणी करू नये असं एक पण व्यक्तीच नाहीये. तुम्ही आजारी आहात, ग्लुटाथिओन घ्या, ऑक्सिडेशन वाढेल. तुम्ही नॉर्मल आहात, ग्लुटाथिओन घ्या, चांगलं इम्युनिटी, एनर्जी लेव्हल्स, ऑक्सिडेशन मिळेल. तुमचे हेअर फॉल प्रॉब्लेम आहे, सारखं बॅक्टेरिया इन्व्हेजन होतंय, काही पोटात दुखतं, ग्लुटाथिओन घ्या, तुमची इम्युनिटी वाढल्यामुळे बॅक्टेरिया सगळे मरणार आहेत. असं काही साईड इफेक्ट ॲज सच तसा नाहीये, अनलेस अँड अंटिल. त्याच्यामध्ये एक मोठा डिस्क्लेमर असा आहे, की योग्य व्यक्तीकडून योग्य ग्लुटाथिओनचं प्रोडक्ट वापरणे. हां, म्हणजे तोच आपला परत मुद्दा हाच आला, की हे कोण देऊ शकतं? म्हणजे कुणी आता आपल्याकडे आपण परत म्हणतो, की हे ग्लुटाथिओन गेलं मेडिकल स्टोअरमध्ये घेतल्या गोळ्या आणि घेतलंय मी आता चांगलं दिसेल वगैरे, असं एक लोकांचा जर समज असेल, तर तो पहिल्यांदा दूर करा तुम्ही. बरोबर. आता ग्लुटाथिओन आजकाल सगळीकडे ऑनलाईन कम्युनिटी पासून Instagram पासून सगळीकडे मिळतं. लोकं मार्केट करतायत, वापरतायत ही लोकं आणि त्यांना इफेक्ट काही पुरता मिळतो आणि परत त्याचे साइड इफेक्ट्स वाढायला लागतात. कारण का प्रत्येक जसं मी बोलले व्यक्तीच्या वजनाप्रमाणे, त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे डोस दिला पाहिजे. तर तुम्ही योग्य प्रॅक्टिसिंग एक एस्थेटिक फिजिशियनकडून हे तुम्ही ग्लुटाथिओन घेतलं पाहिजे. स्पेसिफिकली जर ते सर्जन्स असतील, डर्मॅटोलॉजिस्ट असतील, तर त्यांना त्यातलं नॉलेज जास्ती असतं. तर तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता. परत इंजेक्शन्स घ्यायचे असतील तर नक्कीच मी सांगेल, की योग्य व्यक्तीकडून घ्या. अदरवाईज तुम्हाला साइड इफेक्ट्स ग्लुटाथिओनमुळे नाही, पण इंजेक्शन टेक्निकमुळे जरूर होऊ शकतात.
परत ऑनलाईन जर तुम्ही काही प्रोडक्ट वापरत असाल, आता मी तुम्हाला सांगते ओझिवा, ट्राया हे प्रकार केलेले माझ्याकडे खूप पेशंट येतात. म्हणजे आय एम व्हेरी ब्लेस्ड की हे लोक ऍड रन करतायत, लोक ते वापरतायत आणि ते झालं की माझ्याकडे येतात की हे आहे. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण तुम्हाला काय हवंय हे बॉडीला हे जर डॉक्टरांना नाही समजलं तर तुम्हाला ऑनलाईन कम्युनिटी कशी समजावू शकते. बरोबर. परत क्रॉस रेफरन्सेस मी वापरलंय, तू पण वापर, हे हं. ग्लुटाथिओन मध्ये नक्कीच बंद झालं हं. पाहिजे. कारण जे ग्लुटाथिओन आहे ते ओरिजिनल फॉर्म मध्ये आहे का, खरंच ते तुमच्या बॉडीला मदत करते की खराब करते हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे योग्य डॉक्टरांच्याकडनं ती ट्रीटमेंट घ्यायला घेणं खूप पाहिजे, गरजेचं आहे. याच्यातल्या तज्ञ लोकांकडनं घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि आपल्याकडं सुदैवानं सांगलीसारख्या परिसरामध्ये आपल्याकडे आपण ही ट्रीटमेंट करतोय. आपल्याकडं पेशंट समजा ह्यासाठी आला तर तुमची प्रोसेस काय असते साधारणतः त्याला ट्रीट करण्याची? तर सगळ्यात पहिले जसं मी बोलले हिस्ट्री, की पेशंटला काय हवंय. सी अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन हा एक मोठा भाग आहे आमच्या फील्डमध्ये. अनरिअलिस्टिक म्हणजे ते फोटो घेऊन येतात, मला असं दिसायचंय किंवा मी बघा इथे काळी आहे, इथे गोरी आहे, मला असं करा. हे जे सगळे पेशंट एक्सपेक्टेशन्स आहे आम्ही पहिले ते नोट डाऊन करतो. अकॉर्डिंगली आम्ही हिस्ट्री घेतो, हं. वेट चेक करतो, BMI बऱ्याच गोष्टी सगळ्या चेक करतो. त्यानुसार आम्ही त्यांना ऑप्शन्स देतो. तर माझ्याकडे इंडियन मेड पासून युरोपियन मेड पर्यंत वेगवेगळे ग्लुटाथिओन अवेलेबल आहेत. असं म्हणालात तुम्ही तर फेसेस एम्बर मधुरामध्ये तुम्हाला ग्लुटाथिओनची संख्या अवेलेबिलिटी 26 डिफरंट ब्रँड्सची आहे, ओके. जे आम्ही सक्सेसफुली यूज करतोय. कारण मी बरेचसे बी टाउन सेलिब्रिटीज करते, बरेचसे ऍक्टर ऍक्ट्रेसेस करते. त्यांनी वापरणारा ग्लुटाथिओनचा प्रकार थोडासा वेगळा असतो. कारण का, त्यांनी एक प्रॉपरली ग्रेडेड डॉक्टर कडून एका व्यवस्थित मेकॅनिझमने एक व्यवस्थित डोस अनुसार ते घेतला जातो. डे टू डे लाईफमध्ये रेग्युलर कोणी माणूस येत असेल आणि त्याला असं हवं असेल की मला फक्त थोडं चांगलं दिसत आहे, शायनी स्किन, तर आम्ही त्यांना त्या प्रकारे डोस देतो. माझ्याकडे इंजेक्टेबल फॉर्म मध्ये ग्लुटाथिओन आहे, टॅबलेट फॉर्म मध्ये आहे. लोसेंजन्स म्हणजे डायरेक्ट ब्लड अब्झॉर्प्शन होतं, जे तुम्ही एखादी गोळी जिभेच्या खाली ठेवू शकता, ते अवेलेबल आहेत. ग्लुटाथिओन साबणामध्ये अवेलेबल आहे, ओके. फेस वॉश मध्ये आहे. ग्लुटाथिओनचे सिरप्स आहेत अवेलेबल, जे तुम्ही घेऊ शकता. ग्लुटाथिओनचं बॉडी वॉश अवेलेबल आहे, जे तुम्ही वापरू शकता. ओके. ग्लुटाथिओन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये माझ्याकडे वा. अवेलेबल आहे. एक स्पेसिफिक ग्लुटाथिओन थेरपी पण आहे माझ्याकडे, बर. की माझे हातपाय चांगले आहेत, तर फक्त चेहरा काळा झालाय, हा. तर तेवढ्या एरिया पुरतच आम्ही ग्लुटाथिओन टॉपिकली पण युज करतो. ओके. म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल समोरच्या व्यक्तीची आणि त्याच्या शरीराची, त्याप्रमाणे तुम्ही त्यांना ट्रीट देतो. करता. आणि फेसेस एम्बर मधुरामध्ये सांगायला पाहिजे तर सगळ्यात इंडियामधला फर्स्ट ब्रँड जो ग्लुटाथिओनचा चालू झाला हं. आणि जे FDA अप्रूव्ड आहेत, हं. असं ग्लुटाथिओन आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे हे झालं चेहऱ्याची आणि त्वचेच्या रंगरंगोटीबद्दल. परंतु अनेक पेशंट्सना वजनाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्यामुळं छान चेहरा झाला, छान त्वचा जरी झाली तरी पण वजन जास्त असल्यामुळं, बेढव दिसल्यामुळं जे व्यक्तिमत्व छान दिसायला पाहिजे ते दिसत नाही. तर त्याच्याविषयी तुमच्याकडं काहीतरी छान थेरपी आहे असं मला समजलंय. पण आपण ती एक्सपोज पुढच्या एपिसोडमध्ये करूया. नक्कीच करूया. ओके. गोड गप्पामध्ये तुम्ही सगळ्यांनी